Prithviraj Chavan, Chief Minister of Maharashtra. Let's listen in. 81 जख्मी और 13 लोग मृत पाए गए हैं। सभी को अस्पताल में ले जाया गया है। प्रशासन ने 21 एम्बुलेंस भेजी थी, 5 फायर ब्रिगेड भेजी थी। हर एक हॉस्पिटल में पूरी सीनियर डॉक्टर्स की टीम और पुलिस की टीम वहां पे रखी गई है। वहां पे ऑपरेशन थिएटर, ब्लड सप्लाई और सभी प्रकार की जो यंत्रणा है वो पूरी तैयारी रखी गई है। अभी प्रथम हमारा जो कर्तव्य है वो सभी जख्मियों को अस्पताल ले जाना और उसमें सभी लोग जुटे हुए हैं। पुलिस कमिश्नर और सब पुलिस के उच्चाधिकारी घटनास्थल पे पहुंचे हुए हैं। उनसे संपर्क हमारे कंट्रोल रूम, मंत्रालय के कंट्रोल रूम से हमारा संपर्क जारी है और दिल्ली से भी प्रधानमंत्री और गृह मंत्री श्री चिदम्बरम इनसे भी लगातार वार्तालाप हो रहा है। मैं फिर से अपील करता हूं सभी मुंबई के वासियों को और राज्य के सभी निवासियों को कि यह मुंबई पर हुआ एक और दहशतगर्दी हमला है और इससे हम पूरे धीरज से उसका मुकाबला करेंगे। त्याबद्दल कुठली माहिती आता देणं उचित होणार नाही। त्यामध्ये सर्वप्रथम मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवणं आणि ते अत्यंत सर्वात महत्वाचं काम हे चालू आहे। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम्स आपलं काम करतायत। दिल्लीहून एनएसजी ची टीम आणि एनआयए ची टीम ही या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे निश्चितच चौकशीच्या बद्दल सर्व प्रयत्न होतील। परंतु आता कोणी केला, कुठल्या बॉम्बनी केला याच्यापेक्षा जास्त जखमी कोण कोण आहेत आणि अफवा न पसरवता खरी माहिती आपल्या समोर देणं हे आमचं आता मला एवढीच विनंती करायची आहे की आपण फक्त माहिती घेण्याकरता मोबाईल नेटवर्क जाम करू नका। कारण एकदम सगळ्यांनी मोबाईल फोनवर बोलायला सुरुवात केली की मोबाईल नेटवर्क जाम होतं ही वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे। दूरदर्शनवर आपल्याला ऑथेंटिक यथायोग्य माहिती पुरवली जाईल, पोलिसांच्याकडून पुरवली जाईल, प्रशासनाकडून पुरवली जाईल। कृपा करून अफवांच्यावर विश्वास ठेवू नका। पंतप्रधानांनी फोन करून संवेदना व्यक्त केली, घटनेची माहिती घेतली, त्यांना जी माहिती त्या क्षणाला होती ती माहिती देण्यात आलेली आहे। गृहमंत्री देखील आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे। माझंही 4-5 वेळा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। राज्याच्या गृहमंत्री श्री आर पाटील हे नागपूरला गेले होते, तेही तुरंत परत येत आहेत आणि पोलीस कमिशनर आणि सर्व पोलीस यंत्रणेशीही संपर्क सतत चालू आहे। That was the Maharashtra Chief Minister appealing to the people in his state to maintain calm, not to believe in rumors. He's confirmed 13 people are dead, 83 are injured.